Yesterday we have completed simple, sorry, what is that? Continuous past passive voice, and we all know there is no passive voice for continuous future. So by default, we'll have to jump to the perfect tenses, and out of those perfect tenses, perfect present passive voice will learn today. All right, clear to you all? Yes or no? Aniruddha, have you come at this party, Shreya and Shreyas, Shreya Ghoshal आली का? नाही आली बघ. काल आले एक दिवस, आज परत गायब. श्रेयस आणि श्रेया आली का? All right. So let us go ahead with perfect tenses, and in perfect tenses we'll study passive voice of all the three perfect tenses, out of which we will go for perfect present passive voice today. All right. Perfect present passive voice. Clear? As per our system, we generally start with the statement of this particular type of sentence. Statement is going to be dash dash काम. Come on. केलेले आहे, और dash dash काम पूर्ण झालेले आहे. Or if we want to involve the subject, then it has to be dash dash काम कर्त्याद्वारे पूर्ण केलेले आहे. Clear? Now let's see. As you all know, what we want in passive voice is helping verb of to be and third form, and this is to be totally new, which are not at all there in active construction. All right. Now see here, in perfect tenses already have third form in their active voices. Am I right? In their active voice constructions, rather, the right sentence to be spoken as. Okay. So if we give this perfect present the same third form which it already had, then it will say, तुम्ही भारी राव म्हणे. त्या सिंपल टेन्सेस कडे थर्ड फॉर्म नव्हता तुम्ही दिला, त्या कंटिन्युअस टेन्सेस कडे थर्ड फॉर्म नव्हता तुम्ही दिला. आता मला काय तोच का? आपण म्हणू थांब, तुला आम्ही एक्स्ट्रा देऊ, टेन्शन घेऊ नको. मग त्याला म्हणायचं थांब. आणि काय आपलं कंडिशन काय? टू बी च्या हेल्पिंग वर्ब नंतरच थर्ड फॉर्म येतं. मग तुम्ही अगेन यू मे से, अरे हेल्पिंग वर्ब तर परफेक्ट टेन्स मध्ये ऑलरेडी असतं आपल्याकडे, हॅव हॅज, त्यालाही घेऊ, काय अडचण नाही, त्याला तर ठेवायचं. बट what extra requirement is there in passive voice is to be plus third form new. हे दोन्ही नवीन पाहिजे, जुने चालणार नाही. मग जुनं आहे ते तसंच ठेवायचं, नवीन ऍडिशनल द्यायचं आपल्याला. सो ऑब्जेक्ट प्लस जे ऑलरेडी हॅव हॅज असतं ते हॅव हॅज ठेवून देऊ आपण. हॅव ऑर हॅज, विल कीप इट लाईक दॅट. आता हॅव हॅज नंतर काय पाहिजे? इथं पाहिजे थर्ड फॉर्म, पाहिजे का नाही? मेन वर्ब थर्ड फॉर्म. इथं पण पाहिजे मेन वर्ब थर्ड फॉर्म, बरोबर. अँड देन रिमेनिंग पार्ट अँड फुल स्टॉप. आले का? तुम्हाला पुकारलं होतं एकदा मी. अच्छा,
Okay, sit down, please. The recording is going on. Come on. Object plus have has plus third form दोन का? आज जो पहिला अगोदर होता तो आणि नवीन पाहिजे. बट नवीन जो पाहिजे तो कशानंतर येणार आहे? येस, टू बी नंतर येणार आहे. याचा अर्थ हा जर नवीन असेल तर इथं आपल्याला ओल्ड वाला थर्ड फॉर्म द्यावा लागणार आहे. बट याची रिक्वायरमेंट काय? इथं टू बी पाहिजे. आणि याची रिक्वायरमेंट काय? इथं थर्ड फॉर्म पाहिजे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. बघा, एक भिंत आहे, कॉमन भिंत आहे. याला कशी पाहिजे? याला येलो पाहिजे. आणि याला कशी पाहिजे? याला ग्रीन पाहिजे, रेड पाहिजे. ओके फाईन, रेड पाहिजे. ठीक आहे, ग्रीन नको, रेड पाहिजे. मग याच्या बाजूला रेड करा, याच्या बाजूला येलो करा, संपला विषय. याला काय पाहिजे? टू बी पाहिजे. बिकॉज द रिक्वायरमेंट ऑफ पॅसिव्ह वॉइस इज व्हॉट? थर्ड फॉर्म इज टू बी देअर आफ्टर टू बी. बट अरे याला टू बी पाहिजे इकडे याच्या अगोदर, मात्र याला काय पाहिजे पूर्ण व्हायला? थर्ड फॉर्म पाहिजे. सो कॅन वी हॅव टू बी इन थर्ड फॉर्म? टू बी थर्ड फॉर्म काय? अच्छा, टू बी थर्ड फॉर्म बी नाही, मग फर्स्ट फॉर्म काय? टू बी. सेकंड फॉर्म काय? वॉज वर. थर्ड फॉर्म काय? बीन. फोर्थ फॉर्म काय? बीइंग. फिफ्थ फॉर्म काय? एम, सॉरी, एम, आर नाही आणि इज. एम, आर आणि इज ना. पाचवा कॉलम आय वी यू साठी एम, आर आणि ही सीट साठी इज आहे. आठवते का नाही? दिस फिफ्थ कॉलम, दिस इज फिफ्थ फॉर्म, दिस इज फोर्थ फॉर्म, दिस इज थर्ड फॉर्म, दिस इज सेकंड फॉर्म, दिस इज फर्स्ट फॉर्म. ऍक्च्युअली फर्स्ट आणि फिफ्थ वाला एकच असते. ठीक आहे, फर्स्ट फॉर्म मध्ये फिफ्थ फॉर्म असते. समजलं नाही? फॉर एक्झाम्पल कसं काय असं असते सर? ओके, टू गो म्हणजे काय? जाणे. वेंट, गेला. गॉन, थर्ड फॉर्म. गोईंग, अलग तेच. इथं काय? गो, गोज. याचा अर्थ हा इकडे ना, बरोबर नाही? गेटिंग? सो ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज थर्ड फॉर्म ऑफ टू बी. थर्ड फॉर्म ऑफ टू बी इज, सांगा ना, असं काय करता येईल सारखं? थर्ड फॉर्म ऑफ टू बी म्हणजे बी. तुमचं लक्ष पेन करत आहे एवढे लांब लोचे काढले 2 किलोमीटरचे. अरे थर्ड फॉर्म ऑफ बी आता शिकवलं ना, असं काय करताय? थर्ड फॉर्म ऑफ टू बी इज बिन ना. बी काय? बिन म्हणा ना. लक्ष द्या, काय चाललंय? मी एवढा वेळ बोंबलून शिकवलं, तुम्हाला काहीच समजलं नाही. काय उपयोग यायचा? हा, थर्ड फॉर्म ऑफ टू बी काय? मग टू बी आणि थर्ड फॉर्म दोन्ही एकत्र येणार. इथं काय येणार? बिन. थोडक्यात बिन इथं का आलं हे समजलं का? तेच माझं सांगण्याचं उद्दिष्ट होतं. ऑनलाईन वाले समजलं का नाही? एवढाच एक क्वेश्चन विचारणार तुम्हाला, बाकी नाही विचारणार काय. ओके, चला. सो चष्म्याची गरज नाही. चला, का? गॉट इट? दिस इज हाऊ द फॉर्म्युला इज डिराइव्ड. इज डिराइव्ड सांगा. सिंपल प्रेझेंटचं पॅसिव्ह वॉइस इज डिराइव्ड. ऑल राईट. सो दिस इज डन. सो परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा हा पॅसिव्ह वॉइसचा फॉर्म्युला आहे. जर बाय सब्जेक्ट असेल तर शेवटी बाय सब्जेक्टला दॅट्स इट. कर्त्याद्वारे असेल तर शेवटी बाय सब्जेक्ट लिहून टाकायचे त्याच्यामध्ये. हा, काय मग? ऑब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस प्लस मेन वर्ब, थर्ड फॉर्म, रिमेनिंग पार्ट. फुल स्टॉप नाही. काय करायचं? बाय सब्जेक्ट, कर्त्याद्वारे आहे म्हणून. आर यू ऑल क्लिअर विथ दिस? ओके, चला सांगा मग अशी वाक्य. कशी वाक्य? अशी. हे तुम्हाला ऑलरेडी मी याचा स्टेटमेंट दिलेलं आहे, कशा प्रकारची वाक्य असतील ते. हा,
तर एवढी लोक आली, ऑप्शन कमी पडणार आमचा. हा, तर सांगा अशी वाक्य आता, यांच्या या स्टेटमेंट कडे बघून मला वाक्य सांगा. त्यांना सर्व काही सांगितलेलं आहे, बरोबर. त्यांना सर्व काही सांगितलेलं आहे. पाहिजे मी तुम्हाला टाइम देतो, अगोदर काय करा हे लिहून घ्या, नंतर आपण सेंटेन्स लिहू. ठीक आहे. I will allow you little time to write. Come on, please write. या प्रकारची वाक्य आहेत, तीच बोलायची. इकडं तिकडचे इकडं ओढीत न्यायची नाही कानाला धरून, आणि इकडे तिकडे कानाला धरून ओढीत न्यायची नाही. कशामुळं? फरफडत न्यायची. तिकडची तिकडं, इकडची इकडं. ठीक आहे. मग माझ्या लग्नात लोक कुठले आणू? तुझ्या लग्नात थोडी जण इकडं. अरे ते तुझ्या लग्नाला येतील, ते तुझ्या लग्नाची लोक. तुझं वराड तुझ्या ठिकाणी, शेजारीचं वराड शेजारी ठिकाणी, त्याच वराड. तुम्ही चला अर्धी इकडं, आमच्या लग्नाला लोक नाही. अरे समजून. हॅलो, दुसऱ्याचं वराड आपल्याकडे नाही आणायचं. आपलं वराड आपलं, दुसऱ्याचं वराड तिकडे जेव घालायचं. आपल्याकडे नाही आणायचं. नाही आमच्याकडे शिल्लक राहिलेलं. मग अरे तिकडे वराडली माणसं इकडे घ्यायला. समजून घ्या. तिकडचं वाक्य तिकडं, इकडचं वाक्य इकडं. असे काय येतात का आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, ती सांगा मला. म्हणजे बेंच का हलवतात बरं हे लोकांना? माझ्या बेंचची काय दुश्मनी आहे? दररोज हल्लेले असतात. हा, इकडे या. हा, नाही. बर, ठरवा. विद्यार्थ्यांचे होमवर्क पूर्ण झालेले आहे. चला घेऊ आपण, बघू काय होतं ते. हे 2 ऑब्जेक्ट आहे बघा, त्यामुळे जागा सोडा. ज्याला सांगितलं ते पण ऑब्जेक्ट आहे, आणि जे सांगितलं ते पण ऑब्जेक्ट आहे. हा, जागा सोडा त्याला शिल्लक. सर्व विद्यार्थ्यांचे होमवर्क पूर्ण झालेले आहेत. ठीक आहे, घेऊ. चला पुढं बोला असे वाक्य. तुझा चष्मा रिपेअर केलेला आहे, घेऊन जा. इथे एकच ऑब्जेक्ट आहे. तुझा चष्मा रिपेअर किंवा झालेला आहे म्हणा, झालेला आहे. काही मुलांना ग्रुप मधून काढलेलं आहे. हा, सर्व पालकांना कॉल केलेले आहेत. चला सांगा ना असे वाक्य रे थांब्यांनो. मला वाक्य तर आठवत नाही. हा, चला मी एक गोड पाणी देतो पर्यंत. हा ठीक आहे, चालेल. व्हेरी गुड. घराच्या सर्व खिडक्या पुसलेल्या आहेत. ग्लास मध्ये पाणी भरलेलं आहे. घराच्या सर्व खिडक्या पुसलेल्या आहेत. तुम्हाला सायन्स मध्ये बरीचशी वाक्य अशी पॅसिवाईज सापडतील बघा. इज रोटेटेड, इज केप्ट, वॉज डन असे. हा, दुसरा हात इथं लावा असं.
ते चाललं कुठं? पंजाबला. हा. ऑफिस मध्ये लॅपटॉप इश्यू केलेले आहेत. वाटप नाही होत तिथं. इश्यू केले जातात. 4 नावे दिले जातात. ते वाटप नाही होत. चला तो काय भंडारा नाही. पूरग्रस्तांना मदत. चला लाईन मध्ये या. असं नाही. हा. चला पुढं. अर्थात पूरग्रस्तांना मदत हा शब्द अवहेलनात्मक घेऊ नये. तर तिथं कसलीही नोंद न करता दिलं जातं. तेवढाच विषय या ठिकाणी हा डिस्क्लेमर समजावा. ऑनलाईन आहे ना, पर कोणतरी याचं ऑब्जेक्शन आहे. सो दिस इज डिस्क्लेमर. आय एम गिव्हिंग द डिस्क्लेमर. बाय द वे, वकील मीच असल्यामुळे काय टेन्शन नाही. मला मॅटर लढायला पैसे नाही पाहिजे ना. चला पुढं. हा. सांगा. सरांनी डिस्क्लेमर दिलेला आहे. नो. सरांनी दिलेला म्हणजे करताना काम केलं ना. याविषयी बघा, याविषयी अगोदरच डिस्क्लेमर दिलेला आहे. हा. क्लासमध्ये काय? हा. क्लासमध्ये सिलेबस पूर्ण शिकवलेला आहे किंवा पूर्ण सिलेबस क्लासमध्ये शिकवलेला आहे. हा. ऑनलाईन वाल्यांनी कोणीही माईक ओपन करू नका रे. हा. आय वॉन्ट फुल पीस. सांगा लवकर. हा. कोणत्याही वाक्याला कर्जदार टाकता येतं ना. पुण्यातील बऱ्याच दाट्यांद्वारे पूरग्रस्तांसाठी मदत काय दिलेली आहे. काय होईल मग? मदतीला काय वापरता येईल ना बाबा? हेल्पच्या ऐवजी मदतला आपण एसेन्शियल थिंग्स म्हणू आपण. हा. त्या अर्थाने घेऊ त्याला मदत. चला. जे दिलं, पुण्यातील बऱ्याच जात्यांद्वारे पूरग्रस्तांसाठी मदत दिलेली आहे. जे दिलेलं ते ऑब्जेक्ट आहे. सो काय म्हणतात त्याला? काय म्हणलो तुम्ही? एसेन्शियल थिंग्स है ना. इसेन्शियल, ESSENTIAL, इसेन्शियल. बरोबर आहे का? एसेन्शियल थिंग्स. हा. सॉरी इंग्लिश नंतर लिहून आपण, है ना.
हा लिहून देऊ का? नाही नाही काय एसेन्शियल थिंग. हा चला पुढं. नेक्स्ट सेंटेन्स नंबर 11. सांगा. तुमचं बघा हे पण वाक्य आपण ऐकतो नेहमी. तुमचं बिल बनवलेलं आहे. आपण म्हणतो आमचं बिल काय दिलेलं आहे. अगोदरच दिलेलं आहे है ना. तू माझ्याकडे घेऊन यायची गरज नाही. अगोदरच दिलेलं आहे. तो परत जा. मला काय सांगू नको है ना. अँड ॲज युजल I want you to write at least 3 sentences yourself. All right, in Marathi. And once you write all the sentences in Marathi, we will write them all in English. All right, please write. Okay, shall we start writing? त्यांना सर्व काही सांगितलेलं आहे. ज्यांना सांगितलं ते पण ऑब्जेक्ट, जे सांगितलं ते पण ऑब्जेक्ट. सांगा. दे. चला, यूज द फॉर्म्युला. दे ला सुटेबल हेल्पिंग वर्ब काय येईल? हॅव आणि else पैकी have. Then our permanent member been, as there was being in continuous tense. Here it is been. They have been. मेन वर्ब काय थर्ड फॉर्म मध्ये आहे. ऑफकोर्स प्रत्येक ठिकाणी मेन वर्ब हे थर्ड फॉर्म मध्येच होतं आणि आहे आणि असेल इन ऑल द पॅसिव्ह वॉइस कन्स्ट्रक्शन. तो सांगितलेलं क्लिअर कट थर्ड फॉर्म आहे ना. टोल्ड. दे हॅव बीन टोल्ड काय? हो 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 हो. एव्हरीथिंग. एनिथिंग म्हणजे काही पण आणि एव्हरीथिंग म्हणजे काय? सर्व काही. सब कुछ. इन अदर वर्ड माहिती है लोकांना मी लेक्चर में होता है. हा. सो जे काही सांगितलेलं आहे दॅट इज गोइंग टू बी युअर ऑब्जेक्ट फॉर नेक्स्ट टाइप. दॅट्स वाय एव्हरीथिंग. Everything after this everything. What is the suitable helping verb for everything? Has. Everything. प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रति एक सिंगल. Have. Oh sorry. Has been told. त्यांना to them. आता पण तुम्हाला माहितीये इकडे तिकडे गेलं की त्याला टू लागतंय आणि इकडे देम होते ऑब्जेक्टला. देतं देम. बट बिफोर देम we use their preposition to. सर्व विद्यार्थ्यांचे होमवर्क पूर्ण झालेले आहेत. सो इथं काय होईल? सर्व विद्यार्थ्यांचे होमवर्क. दिस इज युअर ऑब्जेक्ट. सो होमवर्क बघा उलट आहे. चे म्हणजे काय? ऑफ ऑल द स्टुडंट. ऑल द स्टुडंट. होमवर्क ऑफ ऑल द स्टुडंट. हॅव येईल ना. सगळ्या मुलांचे होमवर्क आहेत. बीन काय? यस. दॅट्स इट. यस नाही हा चुकून यस सारखं माझा उच्चार झाला. दॅट इज यस. यस नाही हा. ये उच्चार लांब लावला त्यामुळे ते यस 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 इज व्हेरी डिस्गस्टिंग प्रोनाउन्सिएशन. येस असं होते. दॅट वॉज टू बी लिसन ऍज येस. चुकून झालं होतं. यस नाही हा. सो तुझा चष्मा रिपेअर झालेला आहे. काय रिपेअर झालेला आहे? जे रिपेअर झालेला आहे दॅट इज युअर ऑब्जेक्ट. कम ऑन.
युअर स्पेक्स. इथं मात्र काय हॅज बीन. तर तुम्ही मग स्पेक्स म्हणतोय आपण, परंतु हा एकच आहे त्याच्यामुळे आपण हॅज म्हणलो. युअर स्पेक्स तुम्ही हॅव पण म्हणू शकता, कारण दोन्ही इथं काय तुम्ही त्याला त्याला पुष्टी देऊ शकता. सो हे एकच असल्यामुळं स्पेक्स का, बिकॉज देर आर टू ग्लासेस. ठीक आहे, दॅट्स वाय इट इज यूज स्पेक्टॅकल. दोन स्पेक्टॅकल्स आहेत इकडं. ठीक आहे, टू सॉरी युअर स्पेक्स हॅव बीन, हॅज बीन, ओके हॅज बीन काय रिपेअर्ड. दॅट्स इट. काही मुलांना ग्रुप मधून काढून टाकलेलं आहे किंवा काढलेलं आहे. ज्यांना काढलेलं आहे दॅट इज युअर ऑब्जेक्ट. कम ऑन. Some students. Then have been removed from the group. मी स्लोली लिहितोय, तुम्ही प्लीज माझ्या बरोबर लिहा. Try to write along with me as I am writing very very slowly. सर्व पालकांना कॉल केलेले आहेत. ज्यांना कॉल केलेला आहे दोज आर युअर ऑब्जेक्ट. सो ऑल द पॅरेंट्स have been काय yes excellent, that's it called. घराच्या सर्व खिडक्या पुसलेल्या आहेत. All the windows of house हा have been wiped. कारण ओल्या कपड्यानं पुसलं वाईप, और यू मे यूज क्लीन्ड ऑल्सो. हा ओके. ऑफिस मध्ये सर्वांना लॅपटॉप इश्यू केले आहेत. जे इश्यू केलंय ते पण ऑब्जेक्ट आणि ज्यांना इश्यू केलं ते पण ऑब्जेक्ट, सर्वांना. सो कम ऑन. ऑल सुटेबल हेल्पिंग वर्ब have been issued laptops in office or in the office you can say. Then जे issue केलंय that is also going to be your object. So laptops. Then laptops हे plural असल्यामुळे suitable helping verb is going to be have here. So have been issued to all कुठं in office or in the office. याविषयी अगोदरच डिस्क्लेमर दिलेला आहे. काय दिलेला आहे? जे दिलेलं आहे दॅट इज युअर ऑब्जेक्ट. डिस्क्लेमर सिंग्युलर आहे. सुटेबल काय हॅज बीन गिवन अबाउट याविषयी म्हणजे काय अबाउट दिस और अबाउट इट, आणि अगोदरच हे समर्शिक शब्द आहे. दॅट्स वाय इट विल बी पुट ऍट द एंड ऑलरेडी. गिवन और यू मे से प्रोनाउंस उच्चारलेला आहे. प्रोनाउन्स म्हणजे शपथ दिली, शपथ पण प्रोनाउन्स शपथ घेणे, शपथ देणे. हा पूर्ण सिलेबस क्लास मध्ये शिकवलेला आहे. काय शिकवलेलं आहे दॅट इज युअर ऑब्जेक्ट. पूर्ण इज वॉट होल सिलेबस.
Suitable helping verb have, has, whole syllabus, has been taught in the class. पुण्यातील बऱ्याच दात्यांद्वारे पूरग्रस्तांसाठी मदत दिलेली आहे. Essential belongings have been दिलेलं म्हणजे काय? Given or provided. For flood victims. आणि पुण्यातील बऱ्याच दात्यांद्वारे बाय, बऱ्याच म्हणजे काय? मेनी ऑफ द डोनर्स फ्रॉम पुणे. पुणे पी कॅपिटल. पढ़ित खास करून पॅरेंट्स टीचर्स असतील त्यांनी मुद्दा म्हणून लक्ष द्या. तुम्हाला डबल बेनिफिट आहे, पाल्याला पण आणि तुमच्या त्या शाळेतील विद्यार्थ्यांना पण ज्या शाळेत आपण शिकवत आहात. म्हणजे जर याची हेल्प झाली तर, इफ यू आर नॉट इंग्लिश टीचर, आणि जे इंग्लिश टीचर असतील त्यांना काय फायदा आहे की मी योग्य शिकवतो का नाही ते समजते, है ना. यू कॅन चेक वेदर माय सन और डॉटर इज बिंग टॉट इन द प्रॉपर मॅनर और नॉट. बरोबर आहे की नाही? बघा, इज बिंग टॉट कसं आलं? कंटिन्युअस प्रेझेंटचं पॅसिव्ह व्हॉइस. वेदर माय सन और डॉटर इज बिंग टॉट प्रॉपरली और नॉट, म्हणजे टीचर पालक असल्याचा फायदा. चला, तुमचं शॅल आय गो अहेड? जाऊ पुढं? तुम्ही हळूहळू पाठीमागून ना. तुमचा बिल बनवलेला आहे. कम ऑन, युअर बिल. बिल एक वचन आहे. हॅज बीन मेड और प्रिपेअर्ड. आमचं बिल अगोदर दिलेलं आहे, समजा आलेलं असतं मागं, है ना. आवर बिल हॅज बीन सांगा पेड ऑलरेडी. त्याला या पद्धतीने पण बोललं जातं बघा. आवर बिल हॅज ऑलरेडी बीन पेड. आवर बिल हॅज ऑलरेडी बीन पेड. सो बीन हे इकडे पण लावलं जातं, म्हणजे ऑलरेडी हे वाक्य ऍक्च्युली आपण शेवटीच लावायचं. ठीक आहे. ऑलरेडी इज व्हॉट? टाइम फ्रेज. दॅट्स वाय पुट ऍट द एंड ओनली. लेट अस स्टिक टू आवर ओन प्रिन्सिपल. ठीक आहे. प्रिन्सिपल नाही, प्रिन्सिपल म्हणलं मी. प्रिन्सिपल म्हणजे तत्व, प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य. ठीक आहे. तुम्ही तुमच्या प्राचार्यांना चिकटून राहा नाही, तुम्ही तुमच्या तत्वांना चिकटून राहा. दॅट वॉज व्हॉट आय मीन. समझे बच्चों? यस और नो? ऑल राइट, प्लीज कीप राइटिंग. I will pause the recording. होमवर्क बघा. रिपीट 15 sentences once. किती सेंटेन्स आहे? 15. सेल्फ किती करणार? 25 sentences. And that is part 1. पार्ट 2 मध्ये किती सेट्स? सेट्स पण करायचे. हा
ऍटलिस्ट ओके ठीक आहे 12 सेट्स करा 10 करा चला ठीक आहे 10 सेट्स याच्या खाली काउंटिंग नाही देर इज नो काउंटिंग बिलो दिस ऑल राईट झाला असेल तर शॅल वी हॅव पॉज I will provide you the photograph also on group. Shall we have pause? Okay, we'll have pause. We'll have pause.